मी 1-1.5 वर्षानंतर गावाकडे आलेलो आहे आणि चांगलं वाटलं खूप. माझ्या आजीला भेटून, माझ्या लहानपणीच्या मित्रांना भेटून. लहानपणी मी दर उन्हाळ्यात माझं इकडेच येतो सुट्ट्यांमध्ये. तर खूप चांगलं वाटतं की आज एवढे सगळे लोक माझ्यासाठी इथे थांबत होते माझं स्वागत करण्यासाठी आणि त्यांचा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि उद्या सकाळी मी दिल्लीला निघणार आहे. त्यासाठी मला वाटलं की एकदा गावाकडे येऊन भेट द्यावी आणि त्यानंतर दिल्लीला जावं. तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा आजी खूप चिंतेत होती. आता आजीला काय सांगलं तुम्ही? आजीला सांगितलं चिंता करायची काही गरज नाही आहे. नीटची परीक्षा होती पण मागच्या 48 तासात अजून 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्या आत्महत्या काही थांबत नाही आहे. सर पण आता त्यांनी टेलिग्राम वगैरे बंदी आणलेली आहे. परत नीटचा पेपर फुटेल का? टेलिग्रामवर बंदी आणून काय अर्थ आहे? म्हणजे रस्त्यावर जर खड्डे झाले तर रस्ताच बंद करून टाकायचा का? रस्ता ठीक करा ना. आता अजून काही झाला नाही. पण ज्यांना स्टुडंट्सची, विद्यार्थ्यांची काळजी आहे, ज्यांना वाटतं की नीट पेपर फुटीमुळे देशाचं नुकसान होतंय, भविष्याचं नुकसान होतंय, अशा सगळ्या नेत्यांनी पुढे येऊन स्टुडंट सोबत उभं राहावं. राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे जाणार नाही. परत आता नीट पेपर परत फुटण्याची शक्यता आहे का? आता ते त्यांनाच माहिती. तिथे 10,000 पेक्षा जास्त लोक असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. तुम्ही देश पातळीवर राजकारणात संपूर्ण लक्ष देत आहेत. 6 खासदार फुटलेले आहेत, 14 आमदार फुटणार आहेत असं म्हणतात. तुम्ही कसं बघता? तुमचा अनालिसिस काय? म्हणजे यांना तर पहिले लाज वाटली पाहिजे. मी नागपूरला गेलो होतो. आकांक्षा चतुर्वेदी होती, जिने आत्महत्या केली नीटच्या विद्यार्थीने. तिच्या घरापासून 500 मीटरवर देवेंद्र फडणवीस यांचं घर होतं. एक फोन नाही गेला, त्या परिवाराला एक मदत नाही गेली. तिच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. ते त्यांचं घर चालवू नाही शकत. इथं तुम्हाला विद्यार्थ्यांच्या परिवाराला द्यायला पैसे नाही आणि तुम्ही इकडे 15-15, 50-50 करोडनी आमदार फोडतायत. या विद्यार्थ्यांच्या परिवाराला पैसे द्या ना. त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे. आमदार फोडायला, खासदार फोडायला तुमच्याकडे पैसे आहे. सुजात आंबेडकर म्हणतात तुमच्या आरएसएसशी संबंध आहेत. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. सुजात आंबेडकर इज फ्री टू हॅव हिज ओपिनियन. आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दॅट. पुस्तक होतं ते आरएसएसचं पुस्तक होतं असं त्यांचं म्हणणं आहे. ते काही म्हणू द्या, मला फरक नाही. माझा मुद्दा स्टुडंट्सचा आहे. मला कोणाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. माझी देशभक्तीची किंवा माझं दलित असण्याची मला कोणाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. प्रायव्हेट शाळांचं पोय फुटलेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते. जर आता हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण भागातलं क्षेत्र आहे. जे इंग्लिश स्कूल असतील प्रायव्हेट, त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील यांची जे आहे ते भरमसाठ फीस झालेली आहे. आता 11वीचा विचार जर करायला गेला तर प्रत्येक ॲडमिशनसाठी पैसे मोजावे लागत आहेत. हा तर धंदा लावला या लोकांनी. ज्या लोकांना आपण निवडून देतो सरकार चालवण्यासाठी, शाळा चालवण्यासाठी, ते स्वतःच्या सरकारी शाळा सोडून ते स्वतःच्या शाळा सुरू करतात. हा तर धंदा आहे. हिंगोली जिल्ह्याच्या एज्युकेशन विजन काय आहे? सर, मी आता एक मुद्दा घेतला, मला आधी त्याच्यावर काम करू द्या. यानंतर आम्ही अजून मुद्दे घेऊ आणि नंतर तुम्हाला लवकर सांगू. काय भाजपने सांगावं आमदार आणि खासदार फोडायला कुठून पैसा येतोय?